नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। जालना शहरातील सरस्वती भवन शाळेच्या समोर काही जणांनी तरुणास बोलावून त्याच्या गळ्यात हात घालून त्यास अज्ञात ठिकाणी नेऊन जबर मारहाण केल्याची घटना 14 एप्रिल रोजी घडली होती। त्यानंतर जखमी तरुणास नातेवाईकांनी उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात हलवले होते, परंतु आज उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू झाला। वीरेंद्र महेंद्र शेळुते, वय 24 वर्ष, राहणार इंदेवाडी, जालना असे मयत तरुणाचे नाव असून मयताच्या भावाच्या फिर्यादीवरून कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। मयताचा भाऊ विजेंद्र यांच्या फिर्यादीनुसार मयत वीरेंद्र याचा खून प्रेम प्रकरणातून झाला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक माने यांनी दिली। नेमकी घटना कोठे घडली याचा शोध लागला नसून या प्रकरणात 5 आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद असून पोलीस पुढील तपास करत आहेत। शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट। आता आमच्याकडे विजेंद्र महेंद्र शेळुते नावाच्या इस्माने फिर्याद दिली की त्याचा भाऊ वीरेंद्र महेंद्र शेळुते हा 14 एप्रिलच्या रात्री त्याचं एका मुलीशी प्रेम प्रकरण होतं आणि त्या प्रेम प्रकरणाच्या कारणावरून त्याला त्याच्या खांद्यावरती हात टाकून कॉलरला धरून काही लोकांनी त्याला घेऊन गेले आणि त्या लोकांनी त्याला मारहाण केली। तो बेशुद्ध अवस्थेत होता। त्याला छत्रपती संभाजीनगरच्या घाटी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता आणि तो काल रात्री मरण पावला अशी फिर्याद दिली। त्याच्यावरून आम्ही आरोपींविरुद्ध पोलीस स्टेशनला जस्ट गुन्हा दाखल केलेला आहे। तर त्यांनी डेड बॉडी पोलीस स्टेशनला आणली होती, काय मागणी होती? तर प्रश्न असा आहे डेड बॉडीचा की डेड बॉडी आणणं नेणं हा वेगळा भाग आहे, बरोबर आहे, परंतु महत्त्वाचा मुद्दा असा आहे की त्यातलं कोणीही आमच्याकडे फिर्याद दिलेली नाही। आज त्या मयताचे वडील मला प्रत्यक्ष भेटले, त्यांनाही मी सांगितलं की तुम्ही मला फिर्याद द्या। ते म्हणले मला काय माहीत नाही। मयताचा मेवना यालाही आम्ही म्हटलं, फोन करून विचारलं तर ते म्हणले मला कोण होते मला काय माहीत नाही। त्याच्यामुळं आम्हाला फिर्याद घ्यायला डिले झाला, कारण कोणी सांगतच नव्हतं। तर त्याच्यावरून आम्ही स्वतः API मस्के आणि टीम सकाळी छत्रपती संभाजीनगरला घाटी हॉस्पिटलला पाठवली आणि तिथं त्या मयताचा भाऊ विजेंद्र याची फिर्याद घेतलेली आहे। कायदेशीर गुन्हा दाखल झालेला आहे, तपास सुरू आहे। किती आरोपी? एक 5 आरोपी आहेत। विथ राईट दाखल आहे। घटना कुठे घडली? घटनाचं ठिकाण आहे सरस्वती भवन शाळेच्या पुढून त्याला घेऊन गेले होते, पण नेमकं कुठं मारलं हे त्यांनाही माहिती नाही आहे, पण तिथून घेऊन गेल्याचे कन्फर्म त्यांनी पाहिलेलं आहे। त्यांचा एकही तक्रार म्हणजे कोणीच फिर्यादच सांगायला तयार नव्हतं, त्यामुळे डिले झालेला आहे। आता त्यांनी डेड बॉडी वगैरे ॲम्ब्युलन्समध्ये आणली होती, आपण काय समजूत घातली त्यांना? आम्ही कुठलीही समजूत घातलेली नाही। कायदेशीर फिर्याद चालू होती, मी बंदोबस्तात होतो, आल्यानंतर कायदेशीर फिर्याद चालू होती आणि गुन्हा दाखल केलेला आहे। डेड बॉडीचा काही विषयच नाही। तुम्ही फिर्यादच दिली नाही तर डेड बॉडीचा कसला विषय? यवतमाळ शहरामध्ये आणि जिल्ह्याच्या विविध ठिकाणी रामनवमी निमित्तानं भव्य शोभायात्रा काढण्यात आली। यावेळी आमदार मदन येरावार आणि माजी आमदार संदीप बाजोरिया यांच्या हस्ते पूजन करून शोभायात्रेला सुरुवात करण्यात आली। या यात्रेत पौराणिक व लोककलांचे सादरीकरण करण्यात आले। दाक्षिणात्य शैलीच्या कलाकृतींची झलक दिसून आली। 12 फूट महाबली हनुमान व नंदीवर स्वार भोलेनाथ, संबळ वाद्य व बंजारा लेनगी नृत्य, राधाकृष्ण व मयूर नृत्य सर्वांचे लक्ष वेधत होते। शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट।
श्रीरामनवमी शोभायात्रा उत्सव समितीच्या वतीने आज सायंकाळी बुलढाणा शहरात बीवी भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. श्रीरामनवमीला आज सायंकाळी 6 वाजता विष्णुवाडीतील संत गजानन महाराज मंदिरातून या भव्य शोभायात्रेला प्रारंभ करण्यात आला. या शोभायात्रेमध्ये प्रभू श्रीरामाची भव्य मूर्ती, हनुमानजींची भव्य मूर्ती, छत्रपती शिवाजी महाराज यांची भव्य मूर्ती, शेगावीचा राणा संत गजानन महाराज यांची आकर्षक मूर्ती यासह वारकरी पथक, झांज पथक, शिवकालीन मर्दानी खेळ, ढोलताशा पथक, संगीतमय रामायण, रामदरबार झाकी हे या शोभायात्रेचे विशेष आकर्षण होते. प्रभू श्रीरामाची ही भव्य शोभायात्रा शहरातील गजानन महाराज मंदिरापासून संगम चौक, जयस्तंभ चौक, महावीर मार्ग, जनता चौक, कारंजा चौक येथून मार्गक्रमण करीत पुढे निघाली. चौकाचौकात विविध संस्था व मंडळाच्या वतीने शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले. संपूर्ण शहर भगवेमय झाले असून या शोभायात्रेत श्रीराम भक्त व हिंदू बांधव भगिनींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील विविध विधानसभा मतदारसंघ स्थळावरून मतदान पथके नेमून दिलेल्या मतदान केंद्रांवर रवाना होण्यास सुरुवात झाली आहे. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील सर्वच मतदान पथके साहित्यासह आपापल्या बसमध्ये बसून मार्गांवर रवाना होण्यास प्रारंभ झालाय. चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात एकूण 2118 मतदान केंद्रांवर 9322 मतदान कर्मचाऱ्यांची तैनाती करण्यात आली आहे. या सर्व मतदान केंद्रांवर आरोग्य रक्षण व तापत्या उन्हापासून संरक्षणासाठी उपाययोजना उभारण्यात आल्या आहेत. यासह सुरक्षा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलाय. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात एकूण 196 पडदा मशीन विशेष मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. तर 6 दिव्यांग व्यवस्थापित, 6 महिला व्यवस्थापित, 6 युवा मतदान केंद्र तर 6 आदर्श मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. सुमारे 11,242 ORS पाकिटे देखील मतदान कर्मचाऱ्यांना वितरित करण्यात आली आहेत. उद्या जे मतदान होणार आहे 19 एप्रिल 2024 रोजी, त्या अनुषंगाने आपल्याकडे मतदान पथकं आज रवाना होतील. मतदान पथकांसोबत मतदान यंत्र म्हणजे एक CU, BU आणि VVPAT असे मतदान यंत्र राहतील. ते पूर्णतः आपण कॅन्डिडेट सेट करून सज्ज करून आपण त्यांना दिलेलं आहे. उद्या सकाळी ते मॉकपोल घेऊन जी मतदानाची प्रक्रिया आहे ती चालू करतील. मतदान प्रक्रियेसाठी लागणारं इतर जे साहित्य आहे ते एका बॅगमध्ये आम्ही त्यांना दिलेलं आहे. त्या बॅगमध्ये मतदान साहित्या व्यतिरिक्त एक मेडिकल किट, ज्यामध्ये ORS आणि इतर ज्या प्रायमरी स्वरूपाच्या औषधी आहेत त्या औषधी सुद्धा आपण त्यांना पुरवलेल्या आहेत. शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. विदर्भातील 5 लोकसभा मतदार क्षेत्रातील जाहीर प्रचार तोफा आज थंडावल्या. 19 एप्रिल रोजी चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात होणाऱ्या मतदानासाठी जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. एकूण 18,37,906 मतदार या मतदारसंघात मतदान करणार आहेत. यात 18 ते 19 या वयोगटातील सुमारे 24,000 मतदारांचा समावेश आहे. प्रशासनाने 6 विधानसभा क्षेत्रात विशेष मतदान केंद्रांची उभारणी केली आहे. मतदान केंद्रांवर आरोग्य रक्षण व सावलीच्या दृष्टीने विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. 6 विधानसभा क्षेत्रात एकूण 9,322 कर्मचाऱ्यांच्या मदतीने व सुमारे 3,000 पोलीस कर्मचाऱ्यांच्या बंदोबस्ताने मतदान पार पडेल. निवडणुकीच्या काळात एकूण 44 लाख रुपयांची दारू देखील जप्त करण्यात आली आहे. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या मतदान 19 तारखेला होणार आहे. याचा प्रचार आज संध्याकाळी 6 वाजता संपलेला आहे. मतदान घेण्यासाठी प्रशासन पूर्ण सज्ज आहे. त्याच्यासाठी लागणारा पोलिंग स्टेशन, त्याच्यामध्ये असणारा पोलिंग पर्सनल, EVM, VVPAT, त्यांच्या ट्रान्सपोर्टेशनच्या अरेंजमेंट, त्याच्या ट्रॅकिंग, परत येण्याच्या, कलेक्शनच्या आणि प्रत्येक मतदान केंद्रावर देणाऱ्या सोयीसुविधा आणि पूर्ण हा प्रक्रियेमध्ये कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी तयारी हे सर्व झालेलं आहे. आणि अपेक्षा आहे की आपला चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या मतदान सुरळीत आणि शांततेने होईल. 14 गावाच्या बाबतीत आपला डिस्कशन झालेला आहे. तिकडे आम्ही स्टेप्स घेतो आहे की तिकडे 2 वेळा मतदान होणार नाही. लोकसभा निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसला सरळ टक्कर देणारी देश जनहित पार्टी यंदा नागपुरात 7 लाख मतांपेक्षा जास्त मतांनी निवडून येण्याचा विश्वास पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अरविंद मेश्राम यांनी व्यक्त केलाय. बुधवारी दुपारी गणेशपेठच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. या कार्यकर्ता संमेलनादरम्यान शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे शेकडो कार्यकर्ते देश जनहित पक्षात सामील झाले. धर्मनिरपेक्ष विचारधारेवर चालणाऱ्या या पक्षाबाबत बोलताना अरविंद मेश्राम यांनी सांगितले की शेकडोच्या संख्येने मोठमोठ्या पक्षांचे कार्यकर्ता देश जनहित पार्टीत पक्षांतर करत आहेत.
सर्व समाजाच्या हितासाठी लढणाऱ्या आणि देशाच्या विकासाचे खरे स्वप्न बघणाऱ्या या पक्षाला आपला पूर्ण पाठिंबा द्यावा अशी कडकडीची विनंती बीजेपीचे राष्ट्रीय अध्यक्ष अरविंद मेश्राम यांनी व्यक्त केली आहे. कॅमेरामन प्रवीणसह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर. हम भारत के लोग भारत को एक संपूर्ण प्रभुत्व समाजवादी पंथनिरपेक्ष लोकतंत्रात्मक गणराज्य बनाने के लिए तथा उसके समस्त नागरिकों को सामाजिक आर्थिक राजनीतिक न्याय, जोर से बोलो, विचार अभिव्यक्ति विश्वास धर्म और उपासना की स्वतंत्रता प्रतिष्ठा और अवसर की समता जितना कारवा यहाँ जमा हुआ है, और ये जमा हुआ कारवा जो रहता ना, जो अपना पानी का इतना बड़ा जो रहता है, क्या बोलते हैं उसको, बांध पानी का जो बांध रहता है, इसका ढक्कन उठाते हैं हम, और पानी का फोर्स निकलता है, तो ये फोर्स काफी है पूरे जंगल में पानी करने के लिए, इतना फोर्स काफी है। और ये फोर्स ने अगर चाह लिया कि बेतरीन पार्टी को जिताना है, बेतरीन पार्टी को 7 लाख वोट दिलाना है, तो अपने घर में यहाँ पर हर एक आदमी बच्चा बैठा होगा ना नागपुर शहर का, तो उसका परिवार में 5-5 लोग होंगे, और हर एक आदमी के मोबाइल में 50 नंबर होंगे. चष्मा वाले भाऊ नाव सांगा, देवेंद्र फडणवीस यांनी काय केलं माहिती तुम्हाला सांगतो. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात काम करत होतो, परंतु या राज्यात चालत असलेल्या घडामोडी, जसं ह्या पक्षातनं फोडाफोडी करून ह्या पक्षात जाणं, ह्या पक्षाला फोडून राजकारण करणं, यामुळे सर्व घडामोडीमुळे जनता त्रास भोगत असल्याने मी आज देशजनित पार्टी धर्मनिरपेक्ष विचारधारेला जोडून सर्व भारतात देशजनित पार्टीच्या विचारधारेला समर्थन करत आहोत आणि माझ्या कार्यकर्त्यांसह पार्टीत प्रवेश करत आहे. 77 वर्षापासून आयुर्वेद सेवेत असलेली शिवशंकर आयुर्वेदिक एजन्सी अनुभवी वैद्य डॉक्टरांद्वारे जटिल किरण रोगांवर विशेषतः आयुर्वेदिक उपचार उपलब्ध आहे. सर्व नावाजलेल्या कंपन्यांची औषधं आणि सर्व प्रकारची जडीबुटी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठीही अनेक प्रकारची औषधं मिळवण्याचे एकमेव विश्वसनीय स्थान. आमच्या इथे सगळ्या प्रतिष्ठित कंपन्यांचे औषधी उपलब्ध आहे. मग वाट कोणाची बघताय? आत्ताच भेट द्या शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक. आमचा पत्ता आहे योग कॉम्प्लेक्स, डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटलच्या समोर, महाजन मार्केट जवळ, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपूर. संपर्क साधा 86 05 24 50 80. लँडलाईन नंबर 07 12 25 67 74 7.